भगत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण फ्रीज रिलेटेड काही गोष्टी पाहणार आहोत। त्याचबरोबर मी कशा पद्धतीने फ्रीज माझा ऑर्गनाइज करते हे तुम्हाला दाखवणार आहे। चला जास्त वेळ न लावता आपण फ्रीज मी कसं ऑर्गनाइज केलं आहे ते पाहूयात आणि त्याचबरोबर काही टिप्सही मी सांगणार आहे की जेणेकरून तुमचा फ्रीज कसा स्वच्छ आणि क्लीन राहील। तर चला, माझी फर्स्ट टिप ही राहणार आहे, जर आपण मार्केटमधून फ्रूट घेऊन येत असेल ना तर ते फ्रूट शक्यतो अवॉइड करत जा फ्रीजमध्ये ठेवायचं। असं फ्रूट बास्केटमध्ये ठेवत जा नॉर्मल टेम्परेचरला। त्याचबरोबर आलं किंवा लसूण यांसारख्या गोष्टी आहेत ना त्याही फ्रीजमध्ये ठेवायच्या अवॉइड करत जा, कारण लसणाला फ्रीजमध्ये पटकन बुरशी येते थंडावा असल्यामुळे। त्याचबरोबर हा फ्रीजचा जो हँडल आहे ना तो आपल्या फ्रीजची फ्रंट साईड असल्यामुळे तिथे पटकन हात लागला जातो ओपन वगैरे करताना, त्यामुळे तिथे ना चिकटपणा जास्त होतो आणि आपण त्याला सारखं वारंवार असं क्लीन म्हणजे दाबून क्लीन करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही हँडल वगैरे आहेत ना त्याला कवर यूज करत जा किंवा नॅपकिन आहेत ना ते यूज करत जा। त्यामुळे तो फ्रीज पुढून फ्रंटनी अजून चांगला दिसेल आणि चांगल्या पद्धतीने मेंटेन राहील। चला तर मग आपण आतमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे, कशा पद्धतीने मी फ्रीज माझा ऑर्गनाइज केलेला आहे ते तुम्हाला सांगते। आता गावाकडे जाताना वगैरे तुम्ही ना फ्रीज बंद करून जाऊ नका, जरी रिकामा असला तरी नॉर्मल टेम्परेचरला सेट करून फ्रीज चालू ठेवत जा। काही दिवसापूर्वी मी ही चूक केली आणि माझ्या फ्रीजला ना पूर्ण अशी काजळी आली होती। आता ती मी जर क्लीन करायला गेले ना ती रबर आतली आहे ना ती तुटत जाते आणि त्याच्यामध्ये उलट अजून घाण जास्त साचते। त्यामुळे मी तर खरंच सांगेल नका तुम्ही बंद करून जात जाऊ। त्याचबरोबर इथं जे आतमध्ये बटन दिलेलं आहे हे मोल्डचं बटन आहे, सीझन वाईज ते बटन आहे ना तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे। त्यामुळे काय होतं भाज्याही व्यवस्थित राहतात तुमच्या। तुम्हाला हवं तसं तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता, समरमध्ये, विंटरमध्ये, मान्सूनमध्ये, जसं हवं आहे त्या पद्धतीने। जर तुमच्या फ्रीजमध्ये आईस खूप होत असेल तर तुम्ही ना 15 दिवसाला किंवा वीकली मंथली अशा पद्धतीने ना ते बटन प्रेस करून त्यातला आईस रिलीज केला पाहिजे। त्यामुळे आतही फ्रीजमध्ये क्लिनिंग केली जाते आणि आपला फ्रीजही छान मेंटेन राहतो, कारण वारंवार आपण फ्रीज क्लीन करत राहिलं तर त्या फ्रीजचा स्मेलही येत नाही आणि फ्रीज अगदी फ्रेश राहतो। त्याचबरोबर हे जे फास्ट फ्रीजिंग झोन आहे ना यामध्ये शक्यतो मी आईस्क्रीम म्हणा किंवा जे चीज आहे, अमूलचं बटर आहे, जे म्हणजे प्रोडक्ट आहेत ना आपण बाहेर ठेवले की पटकन मेल्ट होतात असे प्रोडक्ट यामध्ये मी ठेवत असते आणि हा कप्पा त्यासाठीच बनवलेला असतो। तर इथे उन्हाळ्यामध्ये आपल्या घरी कोणी आलं तर आपण काय करत असतो, आपल्याला बर्फ किंवा थंड पाणी नसेल आपल्याकडे पटकन, तर आपण असे जे क्यूब आहेत त्यातमध्ये मोल्ड तुम्हाला दिसत आहेत ना त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून ठेवायचं चांगलं, की त्यातले जे आईस क्यूब आहे त्याचा आपल्याला यूज होईल म्हणून। आता शक्यतो माझी मुलगी दुपारी येते, मग तिला कधी कॉफी प्यायची असते किंवा सरबत प्यायचा असतो किंवा मँगोचा ज्यूस करायचा असतो, तेव्हा तिला ह्या गोष्टीत ना थंड हव्या असतात, म्हणजे ते आईस क्यूब हवे असतात म्हणून मी ते भरून ठेवत असते शक्यतो। कारण गावाकडे ही लाईट जाते, कधी पाणी वगैरे थंड नसेल तर आपण अशा पद्धतीचा आईस क्यूबचा यूज करू शकतो फेसिंगला वगैरे लावण्यासाठीही। त्यामुळे मग हे मी भरून ठेवत असते आतमध्ये आणि त्यामुळे आपले टेम्परेचरचं जे कूलिंग आहे ना तेही चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं। आता सेकंडवाला जो ट्रे आहे ना याच्यामध्ये शक्यतो मी काही ठेवत नाही, त्यामध्ये आपण तो ट्रे याच्यासाठीच बनवलेला असतो की तुमची पेस्ट्रीज म्हणा किंवा पनीर किंवा जे फ्रोझन वगैरे मिळतं ते ठेवण्यासाठी, फिश ठेवण्यासाठी। तर शक्यतो मी त्यामध्ये काहीच ठेवत नाही, कधी असेल तर ठेवते, नाही तर नसेल तर नाही ठेवत। तर कोथिंबीर आता 3rd नंबरच्या ह्याच्यामध्ये ना इथे मी कोथिंबीर, दूध किंवा मुलींसाठी काही थंड बनवलेलं असेल तर ते ठेवत असते। आता कोथिंबीर 8 दिवस कशी टिकवावी याबद्दल मी सांगणार आहे। तर खाली काय करायचं, एक कॉटनचं कापड टाकायचं अशा टिफिनमध्ये आणि त्यानंतर काय करायचं त्याची कोथिंबीर ठेवायची, जेणेकरून काय होतं कोथिंबीरीला जरी पाणी सुटलं तर त्या कॉटनच्या कापडमध्ये ना ते पाणी शोषलं जातं। पण एक चूक करायची नाही, त्या डब्याचं झाकण बिलकुलही लावायचं नाही, नाहीतर काय होतं त्या डब्यामध्ये पाणी सुटतं आणि त्यामुळे ना तुमची कोथिंबीर पूर्ण सडली जाते, आतमध्ये पिवळी पडते। हा तुम्हीही अनुभव घेतलेला आहे। त्यामुळे मी अशा पद्धतीने कोथिंबीर नाही ठेवत, विदाऊट झाकण लावताच अशी ठेवत असते। तर खाली काही ना जे मी कंटेनर यूज केलेले आहेत, टिफिन ऑनलाईन म्हणजे जे डबे आहेत ते ऑनलाईन घेतलेले आहेत आणि शक्यतो काय करायचे अशा टिफिनमध्ये ना आपण भाज्या जर स्टोअर करून ठेवल्या ना तर ते चांगलेही राहतात आणि दिसायलाही आपला फ्रीज अगदी छान दिसतो।
यामध्ये आहे ना एक जाळी असते आतमध्ये, मग त्यामुळे काय होतं, जरी टिफिनला त्या पाणी सुटलं आतमध्ये तरी त्या पाणी ना त्या जाळीच्या खाली जातं आणि त्यामुळे आपल्या भाज्या व्यवस्थित अशा स्टोअर केल्या जातात. शक्यतो यामुळे आपला फ्रीजही चांगला दिसतो आणि आपल्याला हवी ती भाजी आपण पटकन काढून घेऊ शकतो, कारण लगेच समोर दिसतं. हे ट्रान्सपरंट डबे आहेत, कुठल्या कोणत्याही ॲपवर तुम्हाला मिळून जातील हे. तर साईडला मी इथे एका ह्याच्यामध्ये लेमन म्हणा, टोमॅटो, ककडी, गाजर, कढीपत्ता, मिरच्या ह्या अशा पद्धतीच्या किंवा भाज्याही मी स्टोअर करून ठेवते. हे आय थिंक पावशेर ज्या भाज्या मिळतात ना त्या ह्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये तेवढ्या बसतात त्या. तर असे तुमच्याकडे छोटे छोटे जर कंटेनर असतील तर त्यामध्ये तुम्ही आवळा म्हणा किंवा अजून काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही छोटे जे कमी क्वांटिटीमध्ये मिळतं ते असं स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून हे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपले हात कुठे लागत नाहीत. आपण हवा असेल तोच डब्बा पटकन काढून घेतो आणि यामुळे ना आपला फ्रीज अजून सुंदर आणि छान दिसतो. तर खालच्या ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे मागच्या बॅक साईडला जागा होती बरीच, त्यामुळे ना मी असे हे टिफिन घेतलेले होते डीमार्टमधून गोल राऊंडमध्ये, आणि त्यामध्ये ना मी असे जे कडधान्य असतात ना, म्हणजे की डाळी म्हणा किंवा हरभरे, चवळी, मटकी, मूग जे काय असं असेल ना माझ्याकडे शिल्लक एक्स्ट्राचं, आई कधी कधी गावावरून ना जास्तीचं देतात. मग एवढं काय बनवलं जात नाही, त्यामुळे वारंवार त्याच भाज्या आपण खाऊ शकत नाही, म्हणून मी असं स्टोअर करून ठेवत असते. कारण बाहेर ठेवलं ना त्याला पटकन कीड लागते किंवा जाळ्या होतात, मग ते वेस्टेज जातं, मग फेकून द्यावं लागतं. त्यामुळे असे फ्रीजमध्ये जर आपण भरून ठेवलं ना तर त्याला कीडही लागत नाही आणि ते आहे असे राहतात. पण शक्यतो आहेत ना, जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असेल ना तेव्हा आपण भाज्या काय करायचं, नॉर्मली फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायच्या नॉर्मल टेम्परेचरला, जेणेकरून त्या पटकन शिजल्या जातात. आणि इथे माझ्याकडे जो दूध असतं ना गाईचं, मी त्याची साय काढून ठेवते, जेणेकरून काय होतं, माझं तूप तयार केलं जातं आणि बरंचसं तूप तयार होतं. म्हणून मी फ्रीजमध्ये अशा पद्धतीने थंड ह्याला टेम्परेचरला साई जी आहे ती स्टोअर करून ठेवत असते, त्यामुळे ना पटकन तूप बनलं जातं. आणि देन सेकंड जे आहे ना, ते इथे मी साईडला पेपर वगैरे टाकून घेतलेले आहे, तुम्हाला खाली दिसत आहे. त्यामुळे काय होतं, ते दिसायलाही छान दिसतं आणि घाण पडत नाही मेन म्हणजे. आणि इथे अद्विरासाठी ना आईने गावाकडून मध लावून दिला होता, जे म्हावळाचं पोळं असतं ना त्याचा काढून, त्याच्यामुळे तो घरगुती मध मी मुलींना खाऊ घालत असते, तोही मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्याचबरोबर हे जे ओली खजूर असते ना त्याचा टिफिन शिल्लक राहिलेला, म्हणून फेकून देण्यापेक्षा म्हटलं आपण त्यात काहीतरी भरून ठेवूयात. त्यामुळे मी ना त्याच्यामध्ये ज्या सुपाऱ्या आहेत किंवा खारका आहेत, खसखस, हळकुंड यांसारख्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत. कारण ह्या जर आपण बाहेर ठेवलेला, मी त्याचाही अनुभव घेतलेला आहे, बाहेर ठेवून ते पटकन खराब होतं. कारण सुपारीला वगैरे जाळ्या, म्हणजे जी खजूर आहे त्यालाही जाळी होते आणि सुपारीही खराब होतात, कीड लागते, किंवा खसखसीलाही जाळ्या होतात. त्यामुळे मी अशा पद्धतीनं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते. साईडला आहे ना इथे मी जे दही होतं माझ्याकडे, एकदा असंच ते पातेलं खाली पडलं आणि पूर्ण फ्रीज खराब झालेला तो. त्यामुळे ना मी आता अशा टिफिनमध्येच दही लावून ठेवते, कारण सांडत वगैरे नाही कसंही डब्बा उचलला तरी. त्यामुळे अशा डब्यांचा तुम्ही यूज करत जा, जेणेकरून आपला फ्रीज छान दिसतो. आणि ज्या भाज्या आहेत ना त्याही जेव्हा मार्केटमधून तुम्ही आणता त्यावेळेस ना क्लीन करूनच या ट्रॉलीमध्ये ठेवत जा खालच्या, जे काय होईल, स्पेस जास्त शिल्लक राहीन आपल्याकडे. तर इथे मी टोमॅटो वगैरे जे आहे ना ते एक्स्ट्राच्या घरात आणून ठेवते, मुलींसाठीही लागतात आणि म्हणजे त्यांना खायला आवडतात म्हणून. आणि त्याचबरोबर टोमॅटोंचा यूज हा पातळ भाजीसाठी शक्यतो आपण जास्त करतो, त्यामुळे. आणि इथे माझ्याकडे जे चिंचेचा कोळ आहे तो गावावरूनच मी आणलेला आहे, तोही मी स्टोअर करून ठेवते. कारण कधी पाणीपुरी करायची म्हटली किंवा भेळ बनवायची म्हटली तर चिंचेचं पाणी बनवण्यासाठी मला ते यूज होत असतं. त्याचबरोबर साईडला इकडे जे फ्रीजच्या साईडचं जे डोअर आहे, यातही जे छोटे छोटे कप्पे आहेत ना त्यामध्ये मी जे खाली छोटे छोटे पेपर कट करून टाकलेले आहे, जेणेकरून खालचा जो स्पेस आहे ना, जी जागा आहे ती खराब होऊ नये म्हणून. तर यामध्ये मी रेड चिली सॉस, सोया सॉस, त्याचबरोबर जे काही माझ्याकडे अजून भरपूर काही सॉस आहेत ते मी अशी स्टोअर करून ठेवत असते कधी मार्केटमधून आणले की. तर त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट्सही मी स्टोअर करून ठेवलेले आहेत. असे जे पॅक इयरच्या ज्या बरण्या असतात ना, ज्याच्यामध्ये हवा जाऊ शकत नाही, अशा बरण्यांमध्ये मी मसाले स्टोअर करून ठेवते. कारण की काय होतं ना,
त्याची स्मेल जात नाही आणि हे ट्रान्सपरंट असल्यामुळे ना पटकन आपल्याला सापडतात आणि आपण तेच हात म्हणजे तीच बरणी आपण उचलून घेतो आणि हे दिसायलाही फ्रीज अगदी छान दिसतं अशा बरण्यांमुळे. तुम्ही पाहू शकता फ्रीजचा पूर्ण लूक माझा चेंज झालेला आहे. अगदी मी एक स्मॉल व्हिडिओ बनवला होता ना, त्यामध्ये माझे पूर्ण असे पॅकेट होते आणि काय घ्यायला गेलं ना हे पॅकेट सांडायचे, कारण मॉर्निंगला लेडीजला घाई असते मुलांचे टिफिन वगैरे बनवायची. मग त्यामुळे असे मसाले आपल्याला घ्यायचे म्हटले ना, ते माझ्याकडून पडायचे आणि पूर्ण फ्रीज खराब व्हायचा आणि त्याला डागही पडायचे. त्यामुळे मी आता शक्यतो अशा बरण्या यूज करते काचेच्या. आणि फ्लिपकार्ट, मेशो यांसारख्या ॲपवरती ह्या बरण्या इझिली अफोर्डेबल प्राईजमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर हे खाण्याचे जे प्रोडक्ट आहेत ना, जसे की बिर्याणीमध्ये किंवा केक बनवायचं म्हटलं तर जे काही फ्लेवर लागतात आपल्याला किंवा कलर फूड, हे मी इथे स्टोअर करून ठेवलेले आहेत. तुम्ही इथे खाली पाहू शकता. मी जसे जसे कप्पे आहेत ना त्यामध्ये त्या बरण्या ॲडजस्ट केलेल्या आहेत, कारण तो 12चा सेट होता आणि प्रत्येक बरणीवर लेबल लावून ठेवलेलं आहे. त्यामुळे पटकन मला ते सापडतात आणि शक्यतो आहे ना मी फ्रीजमधलं पाणी पीत नाही आम्ही, कारण काय होतं फ्रीजमधल्या पाण्याने ना आपल्या शरीरासाठीही ते चांगलं नसतं. त्यामुळे तुम्ही शक्यतो माठ म्हणा किंवा जे तांब्याची भांडे असतात ना त्यामध्ये पाणी भरून ठेवत जा, जेणेकरून आपल्याला लोह वगैरे छान पद्धतीने मिळतील. त्यामुळे आणि फ्रीजचं पाणी शक्यतो आपल्या शरीरासाठी हानिकारकच असतं. त्यामुळे पाणी ठेवायच्या बॉटलची जी जागा आहे ना त्यामध्ये मी जे मसाले आहेत ना असे काचेच्या ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये आहेत ना स्टोअर करून ठेवलेले आहेत. आणि जे माझे एक्स्ट्राचे मसाले आहेत ना ते मी इथं बॅक साईडला स्पेस होती म्हणून ते स्टोअर करून ठेवलेले आहेत, कारण डब्यांमध्ये पटकन काय होतं पाहिलं जात नाही, चेक केलं जात नाही. पटकन असे डोळ्यासमोर असले की मग ते आपण दिसतात आणि घेऊही शकतो, कारण घाईगडबडीच्या कामामध्ये आपल्याला अशा गोष्टी शोधायला वेळ नसतो. म्हणून मग मी असे मागे ठेवत असते आणि प्रत्येक ह्याच्याखाली असे छान पेपर वगैरे टाकून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला दिसतच आहे की प्रत्येक ह्याच्याखाली पेपर लावलेले आहेत, जेणेकरून ते खराब होऊ नये. काही वाटलं तर आपण ते चेंजही करू शकतो. त्यामुळे तर खालच्या कप्प्यामध्येही मी ज्या शिल्लक बरण्या होत्या ना त्या लावून घेतलेल्या आहेत बॉटल, आणि मागे जे मसाले होते शिल्लक ते ठेवलेले आहेत. आणि जरी ते मसाले मी यूज केले ना बॉक्समधले तर त्याला सेलोटोप वगैरे लावून ठेवत असते, जेणेकरून त्यातला मसाला सांडू नये म्हणून. तर इथे जे पाऊच आहेत ना टोमॅटो सॉस, पिझ्झा, पास्ता सॉसचे, तर ते मी इथे साईडला ठेवून दिलेले आहेत. त्याचबरोबर माझा फ्रीज हा असा काहीसा दिसत आहे. आणि खालची जी ट्रॉली आहे ना फ्रीजची त्यामध्ये बटाटे, लसूण, कांदा यासारख्या गोष्टी ठेवायला त्यांनी असे जे होलची जी जाळी आहे ती दिलेली आहे, जेणेकरून त्यांना हवा पास होईल आणि ते खराब होणार नाही. पण मी आज शक्यतो बटाटेच ठेवते. कांदा, लसूण हे मी बाहेर ठेवत असते, कारण त्याच्यामध्ये पटकन कॉक्रोच होतात आणि त्याला काळी काजळी येऊ शकते. म्हणून मी हवेशीर त्या गोष्टी ठेवत असते, इथं नाही ठेवते. तर असा मी साधा सिंपल पद्धतीने माझा फ्रीज ऑर्गनाईज केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.